नमस्कार मंडळी, मी अलंकार मोरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वारसा महाराष्ट्राच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. नुकतंच काल पार पडलं महाराष्ट्र केसरी नागटणकरांचं पारंपरिक मैदान. तर त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरला महाराष्ट्र केसरी, ज्याने किताब आपल्या नावाच्या पुढे लावला, खंड्याभाई 7770. तर ज्यांना आपल्या नावाच्या पुढे महाराष्ट्र केसरी किताब सुवर्ण अक्षरांनी कोरला. तर आज आपण खंड्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. खंड्याची खरेदी कशी झाली किंवा कालच्या मैदानाचं नियोजन कसं झालं, कालचं मैदान कशा पद्धतीनं पार पडलं. तर मंडळी, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे आपले नवीन व्हिडिओ आपणाला सर्व बघायला भेटतील. तर पुढे मुलाखत बघूया. नमस्कार दादा. तर मी गेल्या आठवड्यात पण आलेलो, जेव्हा पहिल्यांदा आपली नवी खरेदी झाली, आपल्या दावणीला बैल दाखल झाला, तेव्हा नवीन खरेदी दाखवायला. पण त्या दिवशी तुम्ही मला मुलाखतीला नाही म्हटलेला, की जेव्हा म्हटलेला मुलाखत पहिल्यांदा देणार, ज्या दिवशी पहिला गुलाल घेईन त्याच दिवशी देणार. तर आज तो योग जुळून आलेला आहे. काल जे पारंपरिक मैदान झालं महाराष्ट्र केसरी किताबासाठी नागटणकरांचं, तर त्या मैदानाचा 1 नंबर झाला आपला. तर मला पहिल्यांदा असं विचारायचं तुम्हाला, की बैलाची जी खरेदी झाली आपली, ती खरेदी कशी झाली, काय बैलाची खरेदी विषय असा झाला की बैल राठोड साहेब जालना त्यांचा हा खंड्या बैल आहे. तो बैल 6 महिने झालं त्याची चर्चा चालू होती आणि तो आपल्या म्हणजे मी एकदा बघितला होता बैल पेडगाव पाटीला. तर नंतर मग तो बैल इकडे आपल्याकडे काही जास्त आला नाही, 1-2 मैदानच आला होता इकडे तो. हा. नंतर ते आपले मित्रच आहेत राठोड साहेब. नंतर मग असं द्यायचं मग बैलाची बैलाची किंमत जास्त होती. शेवटी त्या साहेबांनी आपलं मोठं मन दाखवून आपल्याला बैल तो दिला. 21,11,000 बैल आपल्याला दिला ते. नंतर मग त्याचा काय आम्ही व्यवहार काय चेकनं काय आपला कॅशनं असा त्यांचा व्यवहार पूर्ण केला. आणि नंतर मग बैलाची खरेदी करून बैल 15 तारखेला 11 दिवशी खरेदी करून वर्षातली म्हणजे सणाची सुरुवात ज्या मुहूर्तावर होती संक्रांत, त्याच दिवशी बैल आपल्याकडे बरोबर आला. त्या दिवशीच बैल आणला. हा, मला काय सांगाल तरी बैलाची काय तुम्ही पारख केली, म्हणजे काय ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला? वैशिष्ट्य म्हणजे काय, दुगल जातीत मोडतोय, दुगल क्रॉस मध्ये. आणि ह्याचा पळ माझ्या निदर्शनात तर मोठा लक्ष पळत होता ना वाटेगावचा, हा, त्याच्या टाइम मध्ये त्याचा पळ आहे. आणि बाकी काय तर शरीर रचना ही ती बाकी काय फॉल्टच नाही बाय. हा, त्याचा पळ कसा आहे, म्हणजे जेव्हा बैल तुम्ही आणला तेव्हा दावणीवर बैल कसा आहे आणि मैदान आता 3 मैदान तो एकदम आहे का नाही. दावणी तर हेच खाणं पिणं तर सगळं मापात असतं, शांतच दावणी म्हणून. मैदानात गेला की तो त्याचं काम करून दाखवत. हा, आणि बैलाला काय आता ते मला वाटते 3रं मैदान कालचं झालं. हा, पहिलं मैदान झालं वडगावचं, ते मोठं 5 लाखाचं. त्यावेळी फायनल गुलाला पात्र झाला, पण आमची गाडी लॉबी झाल्यामुळे आम्हाला नंबर दिला. दुसरं मैदान केलं आम्ही MI देवी केसरी आमचं. तिथे बी गाडी आमची सीमेला लॉबी झाली, म्हणून आमचा फायनलला म्हणजे आमचा चान्स गेला. आणि काल नागटांचं महाराष्ट्र केसरी मैदान 3रं मैदान, त्यावेळी 3ऱ्या मैदानाला मग आमचं ती कालच्या मैदानाचं कसं नियोजन झालं, काय पायरा कसा जोडला? पायरा म्हणजे आमचे ते मार्गदर्शक आहेत पप्पू शेठ भगवान, त्यांना त्या रेटे बाजीगर पोल्या त्यांना कॉल आला की बैल असाची गाडी आपण हाणायची म्हणून. त्याच्या आधी एकदा आला होता फोन, पण आमचा योग आला नाही म्हणून परत त्यांचा काल फोन आला. ज्या दिवशी मैदानाच्या आदल्या दिवशी फोन आला त्यांचा. तर मग ते पप्पू शेठचा फोन आला की असाचा फोन येतो, काय करायचं काय. तर म्हणजे चालते हाणूया गाडी आपण काय. असा म्हणून आमचा पहिरा ते झाला. जेव्हा बैलाची खरेदी केली, एवढ्या मोठ्या रकमेची आपण खरेदी करत असतो, पण तो बैल आपल्या दावणीला आल्यानंतर कुठेतरी पायऱ्याला आपल्याला अडचणी येतात का? म्हणजे एवढी मोठी खरेदी करून पण आपल्याला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं? पायऱ्याला म्हणजे आता मोठे तर पैरे म्हणजे अजून 1-2 बकासूर सर्जा म्हणा निंबाळकर सराचा हे ते अजून पैरे आले नाहीत. बाकी सगळ्या पायऱ्यावाल्यांचा फोन आलाय आपल्याला आता सध्या. आणि काल 1 नंबर केल्यापासून तर भरपूर फोन आले, म्हणजे मोठ्यांचे बी आले, तर लहान आहेत आपले त्यांचे बी फोन आले. पण आता कसं आहे, शेवटी ज्याचं त्याच्या परिणाम म्हणजे आता सगळ्याला एकदम आपण देऊ शकणार नाही. बरोबर आहे, जसे आपल्याला योग्य येईल तसं आपण प्रत्येकाला बैल देऊया, काय अडचण नाही. जसं म्हणजे मैदानानुसार आपण सगळ्यांना बैल देणार. शर्यती दरम्यान म्हणजे काल जे आपण गेलो मैदानावर,
मैदानावर तुम्हाला म्हणजे जेव्हा बैल आपल्या ह्याच्या अगोदर पण आपल्या धावण्याला बरेचसे बैल होऊन गेले, हा. त्याच्यानंतर ना आज बऱ्याच वर्षांचा म्हणू शकतो आपण की टाइम येऊन गेला, त्याच्यानंतर ना कुठेतरी आज आपल्याला ह्यो बैल आपल्या धावण्याला आलाय. कसं या सगळ्याकडे तुम्ही बघता? बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल भरपूर होऊन गेले. सैतान बी इथं आपल्यापासून हिंद केसरी होऊनच गेला आणि शेवटी हा बी बैल काल त्या नागटांच्या फटकेला पळायचं वैशिष्ट्य म्हणजे बैल तिन्ही फेर गाडी बांधून पळला. एक तर डाव्या साईडला एकार, त्या डाव्या साईडला एकरातनं बैल गाडी बांधून पळला तिन्ही फेर आणि चांगला टॉप मध्येच पळला. खरं वैशिष्ट्य आहे ते हा. बैलाचं. आणि आणि आपल्यापाशी आलाय का नाही 3 मैदान झालं गाडी बांधूनच पळतोय. आणि त्यात वैशिष्ट्य म्हणजे काय झालं, 2 मैदानात 2 वेळा ती दोन्ही पहिली लॉबी झाली निकालात. म्हणजे सगळ्यांचा बघणाऱ्यांचा गैरसमज झाला की बैल थोडासा आत लागतो, पुढे निकाला वाचा घुसतो. कसं एखाद्या वेळेस काय एखाद्याला जायचंय त्या टाइमात ते काय झालं. पण काल बैल सगळ्यांनी बघितला, काल बैल गाडी बांधून एकरातनं बैल सुतीच पळाय. फक्त कुणी सुद्धा दाखवायचं की एक फोटो काढून मला पाठवा की बैल आत लागून पळला म्हणून कालच्या मैदानात. सगळ्यांचा जो काय समज होता तो अक्षरशः खोटा ठरवला बैलाला. म्हणजे त्यानं ती साध्य करून दाखवलं. त्यानं त्याच्या पळाच्या जोरावर त्यानं ती म्हणजे जे समज होतं ते खोटं ठरवलं माणसांचं. आज जी बैलगाडी शर्यतीची आपल्याला परंपरा आहे, या आधुनिक काळापासून म्हणजे चालत आलेली आहे. या बाकरवाडी गावाला म्हणजे वारसा पहिल्यापासून लाभलेला आहे. जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांचं कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन लाभत असतं. काय सांगाल त्यांची? म्हणजे आज बैल आपला गुलालात आहे म्हणून तुमच्या दारात आलोय असा भाग नाही. ज्या वेळेस तुमच्या दावणीला भावण्या पळत होता पहिला, तेव्हा पण मी होतो. त्या टायमिंगला जुनी माणसंच मला तुमच्या सोबत दिसलेली. काल जी अफाट गर्दी झालेली बैलाच्या भोवतीने, सगळी तरुण पोरं होती ती. ज्या वेळेस कोण नव्हतं बैला माग, तिथपासूनचा प्रवास, ते कालची जी गर्दी झाली तो प्रवास, काय सांगाल? बैल पळत असला की काय अख्खं गाव म्हणलं तर काय, महाराष्ट्र म्हणलं तर मागं फिरू शकतो. आपलं कसं असतं, बैल पाळला पाहिजे, पळल्याशिवाय काय नाही. बैल पाळला तरच आपल्याला किंमत आहे, नाही तर काय. आणि आमच्या गावाला तर काय 50 वर्षाची परंपरा आहे ज्या बैलगाड्यांचा नाद आहे गावाला. मग गावाला काही जवळचं मैदान असू द्या, कोरेगाव कुठलं इथलं जवळचं, एक 20 किलोमीटर अंतरावर मैदान असू द्या, 100% 1001% आमचं गाव मैदानात असतंय. हो, गाव सुसाट असते सगळं. म्हणजे गावात एक पोरग बी दिसत. हा, मी बऱ्यापैकी तुमच्या जोडीला कधी बी मैदानावर माणसं बघतो तर निम्याला जास्त म्हातारी 60-70 वर्षाच्या वयाची आमच्या ग्रुपमध्ये सगळी. आणि आम्ही त्यांचा आदर बी करतो. शेवटी ती जुनी आहेत, त्यांनी पहिले खेळ जुने खेळले आहेत. आता काय नवीन. आज बैलगाडी क्षेत्राकडे म्हणजे बऱ्यापैकी माणसं बघते ती, तर तुमचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की बैलगाडी क्षेत्र हा नाद आहे का व्यवसाय? नादच म्हणायचा, व्यवसाय काय तवा ह्याच्यात काय. नादच म्हणायचं. नादासाठीच आम्ही बी 21 लाख रुपये नादासाठी दिले. ती सगळ्या ग्रुपनं सगळ्यांनी मिळून प्रत्येकानं आपलं असं करून इच्छा घ्यायची तर घ्यायच. सगळ्यांनी काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी म्हणजे काय, सोपा 1 रुपया जवळ नव्हता आमच्या बैल घेताना. अडचणी म्हणजे काय, ही आहे का नाही, ही सगळी आमची म्हणजे आमचा ग्रुप आहे, यांनी ठरवला बैल घ्यायचा म्हणून. ही गणेश शेटला काहीच माहित नव्हतं बैल घ्यायचा आहे म्हणून. शेवटी काय आम्ही आमच्या परीने आम्ही काम केलं. शेवटी आम्ही म्हणत होतो की जाऊन त्याचा जिथपर्यंत जायचं आपल्याला तिथपर्यंत आपण करायचं. शेवटी मग आपले शेट आहेत, शेवटी आम्हाला आधार त्यांचाच आहे, दुसरं काय. काल जी नागटांचं मैदान झालं तिथं प्रज्वल सागर गाडगे या नावानं गाडी पळलेली, त्या म्हणजे नावावर आपलं नशीब आजमावलेलं. काय सांगाल? त्या गाव आपलं बाकरवाडी, बैल आदिरा विष्णू यादव या नावावर पळतो, पण कालचं जे नाव होतं ते तुमच्या मित्राचं नाव होतं, त्या नावावर गाडी पळली. आणि जी म्हणजे आपलं गाव एका बाजूला, नागठाणे एका बाजूला, बैलाच्या मागे पळणारा जो वर्ग होता तो सगळा त्या भागातला होता. काय सांगाल? काय माहितीये का, आम्ही आता बैल आल्यापासून 2 मैदान बैल, आराध्या, गणेश शेठ, अनपट, वाई आणि बालमा ग्रुप बाकरवाडी ह्या नावानं बैल पळतो. आणि मैदान म्हणजे त्या मैदानाचा विषय असा झाला की आम्हाला 22 तारखेचं मैदान करून डायरेक्ट 31 तारीख करायचं ठरलं होतं आमचं. की 31 तारखेला आटपाडीचं मैदान मोठं आहे 5 लाखाचं. तर हे आमचे सगळे मित्रमंडळी भरतगाववाडीचे, नागटांचे, त्यांनी लयच फोर्स केला की आम्हाला बैल काय बी करून त्या नागटांच्या मैदानात पाहिजेच.
नियोजन कराच. त्यांनी मला पायरा विचारला नाही, काय नाही, फक्त बैल पाळला पाहिजे आपला तिथे. त्यांनी आज सांगितलं. शेवटी मी त्यांना म्हणलं बरं चला ठीक आहे. मग आता शेवटी कसं आहे, ग्रुपचा आग्रह आणि पोरांची इच्छा बी त्यांना बी नाराज करून चालत नाही. त्या म्हणलं चला पळूया आपण तिथं. तर मग त्यांनी म्हणजे त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी 2, 3, 4 पावत्या टाकल्या. म्हणलं ठीक आहे, झाला तुमच्या तिथं बैल आणणार तर तुमच्याच नावानं पळून काय असेल ते बैल तुमचाच. आणि मालक शेवटी काय, इथं मालक एक नाही, इथं जेवढा ग्रुप आहे का नाही ते सगळा मालकच आहे पहिला. त्यामुळे त्यांनी मग टाकली. एक पावती निघाली पहिल्यातच आमची 4 नंबर तासा. एक निघाली 7व्यात, एक निघाली 36 मध्ये. अशा पावत्या निघाल्या. पण चला म्हणलं पहिल्यातच हाणूया, बैलाला आराम बी भेटेल. आता आपल्या इकडे दावणीवर आला बैल, म्हणजे कसं त्याचं आहाराचं नियोजन कसं लावलंय काय? आहारच काय, याला सकाळी 5 लिटर दूध आहे, संध्याकाळी 5 लिटर दूध आहे. फक्त संध्याकाळच्या टाइमात शेंगदाणा आणि बदाम त्याला मिक्सरवर बारीक करायचे, एक वाटी. त्याची गोळी 8-10 गोळी करायचे, तेवढं संध्याकाळची द्यायची. पैलवानासाठी जेवढा त्याचा आहार हे आहे प्रार्थनीय आहे, तेवढाच बैलाला पण खाद्य दूध प्रार्थना. पिलं सकाळचं की निवांत बसतो, खात नाही काय नाही, थोडस खाल्ल्या करतो. तर 4-5च्या पुढे तो खायला चालू करतो. वेगळं असं काय नाही ह्याला. कायच नाही वेगळं, काहीच नाही. आणि मैदानावर ह्याचं म्हणजे कसा स्वभाव आहे? दावणीवर एकदम शांत आहे. मैदानात कसं आहे, याला आवाज देऊन चालत नाही. याला मैदानात शांत न्यायचा, शांत झोपायचा. त्याला जर आवाज त्याला गरम केला की तो आपल्याला गरम करतो. मग तो ऐकत नाही. मग तो ऐकतच नाही. बैल फक्त गट बरोबर त्याच्या हिशोबात गट घेतो. एकदा तो गरम झाला तर तो काय ना. काल तर मैदानात काय किती 200-300 पोरं होती, त्याला धरायच पोरं पुढं 50-60 पोरं धरायच होती पुढं. फिल्डिंगच लावली होती पोरांना. म्हणजे जशी खाली बैल सुटताना फिल्डिंग लावते तशी पुढे धराय फिल्डिंग लावली. एक बैल पळून चालत नाही. एक बैल नाही, सगळे बैल पण. काल गाडी आहे का नाही, एकच नंबर पडली. गट काढल्याच गाडी जणांनी म्हणजे चर्चा मैदान झाली, गाडी 1 नंबर करणारच. आणि शेवटी केलाच गाडी. आणि काल गाडी कोणी आणली? काल गाडीवर काल आपले मित्रच आहेत, म्हणजे आमचे आता काय जुने ड्रायव्हरच आहेत ते, अक्को ड्रायव्हर आपशिंगचे. त्यांनी गाडी आणली. त्यांना मानच भेटला. काय झालं, आम्ही बबली चाच्याला गाडी हाणायला लावली होती. बबली चाचा येतो म्हणला, पण ती मुंबईला गेल्यामुळं शेवटी काय झालं की त्यांना उशीर झाला. मग ते घरीच होते. मग आता काय पर्याय नाही म्हणून आता शेवटी पर्यायाचा विषय नाही. नंतर म्हणले चला आपण अक्कोला, म्हणलं तुला गाडी आज हाणायला लागते. तो बी त्याने मागचा पुढचा नाही विचार करता गाडीवर बसला. आणि त्याने सुरुवात सांगितली तुला आज 1 नंबर करून दाखवणार, 1 नंबर करून दाखव. म्हणजे जसं बोललं तसं करून दाखव. तसं दाखव. खऱ्या अर्थानं कालच्या मैदानात आपल्या नावापुढे महाराष्ट्र केसरी लागले. काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल? कालचं मैदान म्हणलं तर मोठं मैदान होतं, पारंपरिक मैदान. आणि त्या मैदानात 1 नंबर करणं म्हणजे नशीबच लागतं. आणि तसं म्हणा गेलं तर बैलांना बी आमचं तसं करून दाखवलं. आम्हाला नशिबानं बी आमच्या साथ दिली, बैलांना 1 नंबर केला आनंदाचा. दुसरी गोष्ट, काल आपली जी गाडी आणली ती अक्को ड्रायव्हरनं आणली. अक्को ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? अक्को ड्रायव्हर बद्दल सांगायचं म्हणलं तर कमीच आहे, कारण त्याचा इतिहास आता तसं म्हणा गेलं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालाय. आणि तसं सांगा गेलं तर तिथून झालेला मागच्या काळात 86-032 म्हणलं तर ऊसाचं बेन या नावावर प्रसिद्ध होतं. पण या गाडीला असं झालं की 86-032 म्हणलं की सगळ्याच्या नजरेसमोर अक्को ड्रायव्हर आपशिंगकर येतोय. त्यानं असा हा ब्रँड तयार करून ठेवलाय आपल्या नावाचा. आणि तसं दुसरी गोष्ट, आजकाल सगळे टॉपचे ड्रायव्हर बी झालेत, ते सगळ्या गाडीवर बसतात. एखादा टॉपचा ड्रायव्हर सामान्य गाडीवर बसला की त्यांच्या गटात जर समजा टॉपची गाडी लागली तर त्यांचा असं कॉन्फिडन्स लेवल जरा खालीवर होती की बाबा आपण गाडी असं बसेल का नाही, आपली काय होईल. तसं अक्को ड्रायव्हरचं बोलणं झालं तर तसं की असं दिसून येत नाही की तो गाडी मारताना त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी जास्त होतोय किंवा काय. तो त्याच जीव लावून गाडी, तेच हात चालय की त्याची, त्यामुळे गाडी आणि बैलांची साथ त्याला मिळते. तिघांचं समीकरण जुळून येतं आणि गाडी फायनलसाठी पात्र होते त्याची. बरोबर आहे खऱ्या अर्थानं. कारण बऱ्याच वेळा सगळ्यांनी ऑब्झर्वेशन केले, कुठेतरी ड्रायव्हरांचा जर त्यांच्या गटात एखादी चांगली गाडी लागली तर कॉन्फिडन्स कमी झालेला दिसतो. तसं ड्रायव्हरांचं कधीच जाणवून येत नाही. काय सांगाल, या कालचं जे मैदान झालं त्या मैदानात कुठेतरी आपल्याला मित्रांचं लय मोठं पाठबळ होतं. जो समूह गोळा झालेला बैलाच्या कडनं तो कधीच विसरू शकत नाही.
विसरू शकत नाही म्हणजे त्या सगळ्या मित्रामुळे झाले. मित्र होते म्हणून तर काल झाले. सगळी पोरं असतात, त्यांच्या नियोजनात सगळं होतं म्हणून तर प्रत्येक जण येतं म्हणून तरी मैदान नियोजन आपण करतो. हा. आणि त्यांच्यासाठीच करतो. गेल्या वेळेस मी मुलाखत घ्यायला आलेलो तेव्हा तुम्ही म्हटलेलं की आम्ही मुलाखत मेल देईन ती आमचा पहिला गुलाब झाल्यावर तेव्हा पण तुम्ही सांगत होता की आम्हाला लय मोठं बैल खरेदी करण्यापासून जे मित्रांचं सहकार्य लाभलंय, काय सांगाल? बैल खरेदी करण्यापासून मित्रांचं सहकार्य म्हणजे बैल घेताना किती त्रास झालाय सगळं मित्रांना माहिती. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे बैल आणस्तवर काय किती अडचणी, बैल आणायला किती मुहूर्त झालं, किती म्हणजे दिवस ठरलं, किती तारखा झाल्या आणि बैल कवा आला हे फक्त आमच्यातल्या आम्हालाच माहिती. बैल म्हणजे काय झालं आणि त्याला म्हणजे मित्रांचं लय मोठं सहकार्य आहे याला. बैल दावणीला आणस्तवर मनात धाकधूक होती, ते धाकधूक आज म्हणजे काय आहे त्या भावना? धाकधूक म्हणजे काय, जोर बैल येत नव्हता तोवर म्हणजे आता ठरवलं होतं बैल घ्यायचा आणि सगळीकडे झालं होतं की आम्ही लय मोठा बैल घेतला, चर्चा पण झाली होती. आणि कॅन्सल करावा तर म्हणणार की लागा ह्याने नुसतंच बोवाटा केला बैल घेतात पण ह्यांच्या जनका बैल घेणं झालं नाही. म्हणून आमच्या डोक्यात एवढंच की बैल कसा का होईना बैल पळ वगैरे पळ, फक्त बैल आपला धावून आला पाहिजे. बैल येत नव्हता तर आम्हाला झोपा लागत नव्हतं, म्हणजे कसं काय आम्ही दिवस काढले तर आम्हाला माहिती. आणि शेवट बैल धावण्याला आला आणि फक्त तिसऱ्याच मैदानात त्याने ते करून दाखवलं. म्हणजे जेवढा त्रास झाला तेवढा बैलाने काल तिसऱ्या मैदानात सगळा शिन घालवला आमचा. हा, काय सांगाल कालच्या मैदानाबद्दल? मैदान काय पारदर्शक झालं. मैदान यात्रेचं मैदान, महाराष्ट्र केसरीचं मैदान रिसल झालं. म्हणजे आता कसं मैदान होतं, मैदान झालं की बैल आपला फायनल राहिला की कुठलं समजा महाराष्ट्र केसरीचं मैदान असलं की बैल फायनल राहिला, गुलाल पडला की प्रत्येक जण आपल्या नावापुढे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पदवी लावतं. पण आमच्या सर्वांच्या म्हणजे जे आमची मार्गदर्शक जी आमची जुनी मंडळी ती काय म्हणते, जे असेल ते आपण रिसल खेळायचं, काय असेल ते एक नंबर करल तवाच. म्हणजे इथनं पुढे जरी बैल कुठं फायनलला राहिला, गुलाल राहिला तरी तसं नाही. आता जेव्हा एक नंबर करू इथनं पुढे तेव्हा पण आम्ही आमच्या पुढे ती महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी लावू. कारण आमच्या जुन्या मंडळीचं सांगणं आहे की गुलाल पडला ना असं काय लावायचं नाही. असे आता लय सप्त हिंद केसरी पंचम हिंद केसरी लय, पण जेव्हा एक नंबर होईल तेव्हाच इथनं पुढे पण जेव्हा होईल एक नंबर तेव्हाच काय असेल ते आमचं आता पुढे डबल महाराष्ट्र केसरी काय असेल तेव्हा, तवर नाही आम्ही तसलं काय करणार. बरोबर आहे, खूप चांगला विचार आहे तुमचा. मी इंडियन आर्मीमध्ये 30 वर्ष सर्व्हिस केली. मी सुधार मेजर रिटायर आहे 2014चा. पण मला पहिल्यापासूनच ह्या बैलगाडी शर्यतीचा म्हणजे त्याच्या खूप म्हणजे छंद होता आणि हा छंद मी तसाच जोपासला. रिटायर झाल्यानंतर मी तो छंद जोपासला. मी सुद्धा 2 बैल पाळली. पण कोरोना काळात हे बंद झाल्यामुळं आणि बंदीच्या काळात ते बंद झाल्यामुळं मी ते माझे बैल मी विकून टाकली. त्याच्यानंतर मी माझ्या मनात तसाच छंद तयार राहिला आणि आमच्या गावची जे आमचं हे जे एक मंच आहे तो मंच बलमा ग्रुप बाकरवाडी, त्याचे सर्व अध्यक्ष आमचे विष्णू यादव, त्यांच्याबरोबर मी नेहमी मोलाचं सहकार्य करत असतो प्रेमापोटी. आणि माझ्याबरोबर नेहमी आमचे PSI रिटायर आमच्या गावचे अर्जुन शिवराम पवार हे आम्ही दोघं नेहमी कोणत्याही अड्ड्यावर नेहमी उपस्थित असतो. मला एवढं सांगायचं, हा बैल घ्यायची वेळी जे आमच्या ग्रुपवर एवढा मोठा ताण आला होता की ग्रुपची सगळी मंडळी 15 दिवस त्यात मी म्हणतो की बरोबर 1 महिना या मुलांना कुठेही झोप लागत नव्हती. सैरावैरा झाले होते, काय करायचं. मोठा व्यवहारही मोठा होता. आमच्या ताकदीच्या पेक्षा खूप मोठा व्यवहार. आणि तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी ह्या आमच्या ग्रुपला 1 महिना अजिबात चैन पडलेलं नव्हतं. पण ह्यांच्या सगळ्या प्रेमांच्या पोटी, यांच्या प्रयत्नातून त्यांनी निश्चयच केला होता की बैल आणायचाच, काही झालं तरी बैल आणायचा. कालचा जो गुलाल भेटला आपल्याला, कालचा अविस्मरणीय क्षण होता आपल्यासाठी. तर तो विजय कोणाला तुम्ही समर्पित कराल? तो सगळ्या आपल्या ग्रुपलाच. हे एक दोघाचं कोणाचं श्रेय नाही, कोणाचंच नाही. मी एकटा करू शकत नाही. कोणी बी असेल, कोणी बी दाखव करून नाही करू शकत. हे सगळ्या पोरांची साथ आहे, तवा कुठेही कोणी बी येऊन द्या, कुठला बी बैलगाडी क्षेत्राला येऊन म्हणून द्या, मी एकटाच करणार. मला कोण नाही चाललं लागत, मी एकटाच करणार, कोण करूच शकत नाही. त्याला सगळ्यांची साथच पाहिजे, तवाच खेळू शकतो. मी कालच्या मैदानावर फायनलला उपस्थित होतो. काल मी बघितलं, आज बैलाचं म्हणजे सगळं घरी तुम्ही सगळं करता, पण मैदानावर कुठेतरी सगळी पोरं करत होती. मी तुम्हाला एकदम असं बाजूला बघत होतो. हो, मी ह्यांनाच म्हणजे कसं आहे, हे काय सगळी पोरं आपली तिथं ही सगळी मालकच आहे. काय मालक बिलक सगळी जण
काय काय मला मुलाखतीला या, फोटो काढा या, हे असले म्हणजे बस आपण असलो काय नाही असलो हा सगळं सारखं. सगळं श्रेय तुम्ही त्यांना देता. त्यांना. हे खरं तर तुमचा मोठेपणा आहे या मनाचा. आता येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आतापर्यंत म्हणजे कमी काळात जे नाव केलंय खंड्याने हम्म. आपल्या दावणीला आल्यानंतर हम्म. इथनं पुढे पण तसंच नाव करत राहू द्या. हे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा तेवढी दाबायला विसरू नका. धन्यवाद.